दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे आता राज्यासाठी नेहमीचं समीकरण झालंय। मात्र यंदा या दुष्काळाला सामोरं जाणारं सरकार नवं आहे। कर्जाच्या हप्त्यांसाठी बँका तगादा लावतायत आणि त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करतोय असं तिथं गेल्यावर समोर येतं। आणि त्यामुळेच नव्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांनी कर्जवसुली थांबवावी असा आदेश दिलाय। पण मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाला बँकांनी जराही किंमत दिलेली नाही। त्यामुळे शेतकरी आणखीनच हवालदिल झालाय। औरंगाबाद जिल्ह्यातले दत्तात्रय पवार सध्या याच विवंचनेत आहेत। 2012च्या दुष्काळात त्यांची मोसंबी वाळली, त्यासाठी त्यांनी सेंट्रल बँकेचं कर्ज घेतलं होतं। आता बँकेने कर्जफेड करण्यासाठी तगादा लावलाय। वीर पाईपलाईनसाठी जे मी 3 लाख मुद्दल कर्ज घेतलं होतं, आज त्याला 5 वर्ष पूर्ण झाले, तर 5,54,250 आतापर्यंत झालेलं आहे। मी त्यात कर्जबाजारी होत गेलो, झाडं तुटून गेले आणि माझे वीर पाईपलाईनचे हप्ते ह्या बँकेचे चालू राहिले आणि सर्वात पाऊस वेळेवर पडला नाही, पिकं पाणी व्यवस्थित झाले नाही, त्याच्यामुळे मी घर खर्चामध्येच हा पैसा मला कमी पडायला लागला। त्याच्यामुळे मी बँकेचं कर्ज भरू शकलो नाही आणि भरू शकत नाही। गेली 2 वर्ष शेतकऱ्यांच्या नशिबाच्या सातबाऱ्यात नैसर्गिक आपत्तीशिवाय काहीच नाहीये। गेल्या 2 वर्षातल्या कर्जावरील व्याजही सरकारनं माफ केलेलं नाही। राज्य शासनाचे आदेश असूनही बँकांकडून कर्जवसुली सुरूच आहे। महसूल मंत्र्यांनी मात्र कर्जवसुलीसाठी दबाव टाकला जाणार नाही असं जाहीर केलं होतं। त्यांचं फक्त नोटिफिकेशन अजूनपर्यंत प्रेस रिलीज आहे। अजूनपर्यंत बँकांना तशा प्रकारचे काहीच आदेश आमच्यापर्यंत नाही आहेत। कलेक्टर आणि जे काही राज्य सरकारकडनं येणारे जे नोटिफिकेशन त्याच्या अंतर्गतच काम करतात। कालही BLBC मीटिंग होती, काल मी 4:30ला BLBC मीटिंग अटेंड करून आलेले, त्याच्यामध्ये पण अजूनपर्यंतही अशा प्रकारचे काहीच पासून नाही। सरकारचे नोटिफिकेशन येईपर्यंत कारवाई अशी बँक करणार का? व्यक्तीने जर कर्ज घेतलेलं आहे बरोबर ना, तर त्याच्या परतफेडीसाठी तर मला करावंच लागेल। कर्ज आहे त्याचं पुनर्गठन करणे, शेतकऱ्याच्या कर्जाच्या वसुलीसाठी त्याच्यावर जबरदस्ती न करणं, स्वेच्छेनं पण भरायला असेल तर द्या, परंतु त्यासाठी जा मग त्याच्यात ते काही वाजव तरी तबल्या वाजवा, जबरदस्ती घरावर सील लावा, असं होणार नाही। तरीही फक्त एकट्या दत्तात्रय पवार या शेतकऱ्याची ही स्थिती नाही, साऱ्या शेतकऱ्यांची हीच व्यथा आहे। 2012ला दुष्काळ पडला सर, आणि आता मध्ये गारपीट झाली। आम्हाला गारपीट बी फार याच्यामध्ये झालेली आहे, म्हणजे सांगू शकत नाही सर तुम्हाला का। आता आम्हाला म्हणजे ते भरून येतं, आता ते जर सांगितलं तुम्हाला तर बँकेकडून लोन घेतलेलं आहे सर मी, तर ते लोनचं जे इतका तगादा लावलेला आहे का आम्हाला अक्षरशः रडू येतं। ते मॅनेजर आम्हाला घरी येऊन धमक्या देतं सर, बोलतं ते काही बी बोलतं, इचकट बोलत राहतं। तर आम्ही या शेतकऱ्यांनी करावं काय सर? अतिशय वाईट परिस्थिती इथल्या शेतकऱ्याची ह्या चालू वर्षामध्ये आहे। आणि आम्ही नेहमी पेपरला वाचतो की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी कर्जाची वसुलीची स्थगिती ठेवलेली आहे आणि कुठलंही कर्ज घ्यायचं नाही, बँकेनं वसूल करायचं नाही, असे आदेश आहेत। पेपरला प्रत्येकजण बातमी वाचतो, पण बँकेत मात्र सगळं चित्र वेगळं दिसतं आणि इथल्या शेतकऱ्याचे पैसे त्यांना वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे। मराठवाड्यात गेल्या 11 महिन्यात 410 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। याचं प्रमुख कारण आहे बँका आणि सावकारांकडून घेतलेलं कर्ज। आता सरकार बदललं असलं तरी शेतकऱ्यांच्या वेदना मागच्या पानावरून पुढे याप्रमाणे सुरू आहेत। या परिस्थितीत शेतकऱ्यांना गरज आहे ती सरकारच्या आधाराची, आणि नव्या सरकारकडून शेतकऱ्यांना तीच अपेक्षा आहे। माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।